कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोल ग। हा काय करतोयस? काय म्हणजे काय झोपायची तयारी करतोय। चल झुट्टा। आ? अगं खरंच त्यात काय खोटं बोलण्यासारखं? मग काय, मला माहितीये तू माझ्या फोनची वाट बघत होता ना। नाही अरे खरं सांग ना। तुला मी आत्ताच सोडून आलो ना आजच, मग परत घरी आल्यावर का फोन करीन? मग काय, पोचला नाही पोचला घरी हे कळवायची काही पद्धत असते की नाही? नाही मी बाळ आहे का लहान तुला कळवायला पोचलं ते? आहे तर छकुला कोण आहे? शिवा, इथे लोक झोपलेत, तुला कळतंय का काही? नाही तुला बोलायचंय ना, तू बाहेर जाऊन बोलू शकतेस। हॅलो हॅलो, तू झोप आता, मी पण झोपते। तू आणि हा, माझे फोटो बघत बसू नको। बाय। गुड नाईट। एवढं कधीपासून ओळखायला लागलीस मला? अलाउड नाही एवढं ओळखायला मला। भाऊ, ते जे नवीन क्लायंट आलेत ना आपल्याकडे, त्यांच्यासाठी जे डीलचे पेपर आहेत ते मी तयार करून ठेवले आहेत। पण आता 1-2 आठवड्यांमध्येच मीटिंग लागेल, तर तुम्ही वेळ काढा। अरे गुड मॉर्निंग। अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सुहास, काय आहे सगळं? हा ते सीताई आणि उर्मिला काकू देवळात गेल्यात ना। काय तुम्ही का करताय हे सगळं? काका, अरे सगळ्यांनी पोटभर नाश्ता करा, नाश्ता मी केलाय। हे सगळं का चाललंय आणि कशासाठी चाललंय? ही आम्ही स्वतःला करून घेतलेली शिक्षा आहे। कीर्ती, काय आहे हे सगळं? हा, तुम्ही बसा, नाश्ता करा, बसा। नाही असू दे, आमची कुठे लायकी आहे तुमच्या बरोबर बसायची? ऐक ना सुहास, मान्य आहे की तुमच्याकडून चूक झाली आहे, पण म्हणून आम्ही हे सगळं नाही करू शकत। अरे जावईच तो आमचा। बसा तुम्ही, चला। हॅलो जीजू। अरे हाय रॉकी, काय म्हणतोस? अगदी वेळेत आलास तू, ये नाश्ता करायला ये। नाही नाही नाही, नको नको, मी नाश्ता करूनच आलोय। डिरेक्टली अभ्यासालाच बसतो। संपदा आहे ना रूम मध्ये। हा, रूम मध्ये जाऊ मी आत? ये, तुला परमिशन हवी का? त्याला जाऊ नाही, दे। काय, जा जा। जा रे। येतो हा भाऊ। शिवा, तो हिशोब राहू दे बाजूला, आधी सांग ना। काय? अगं शिवा, आशू जीजूंनी काय उत्तर दिलं ते सांगशील का? काही उत्तर दिलेलं नाहीये त्याने। यार मग करतेस काय यार? एकदा त्याला समोर बसव आणि विचार ना। तुमच्या तर इथे काहीतरी कामं करतो आणि तुमचं काय
अप्पर आज आणि उद्यामध्ये सगळी कामं करून घ्यायचे. उद्या मला निघायचंय. हो हो हा शिवा तुझ्या लाईफचा सवाल आहे ग. हा तुमचं तर आले मोठे लाईफ वाले. ग बसा. आले मोठे जीजू. अरे आले. आवा आवा जीजू आले जीजू. जीजू इकडे जीजू या इकडे. आलो, आलो. मला 100 वर्ष आयुष्य जीजू. अरे 100 वर्षे हा, बस. एवढं कोण जगतं आजकाल. गप्पा बस. काय काय इथे कसं काय? अरे ते अहो जिजू तुम्हाला एक दिवस करमत नाही का शिवाशिवाय? अरे तसं नाहीये काही. ऑफिसवरनं घरी जात होतो आणि मला वाटेत गाडीचं अचानक कुलिंगच बंद झालं. एसी बंद पडला. सो मी म्हटलं जरा जाता आता शिवाकडे दाखवून जाऊ. बघूया चल बोनेट उघड. अहो जीजू एसी बीसी कशाला बघायचा त्याआधी तुम्ही सांगा ना तुमचं उत्तर काय. उत्तर कसलं उत्तर? मस्करी करताय. मला माहित आहे शिवाने आम्हाला सांगितलंय. शिवाने विमानातून प्रपोज केलं ते. तू ए गप्पा बसा रे तुम्ही ना वाटेल ते बोलू नका. असं काही नाहीये. तू गप्पा बस. शहाणपणा करू नये. ही लिस्ट घे आणि हे सामान आणा. आता अर्जंट आहे. लवकर जा. नाही विचारता. बरोबर ना. आता काम महत्वाची ना. चला करती मला. अरे अरे हे महत्वाचंच काम आहे ना. जा ना आता करून या ना. चला जा लवकर. हो घेतलं. तू यांना सगळं का सांगतेस? आता विमानातलं कशाला सांगितलं? शिवा हा आता काय आहे? आता काय काय आता काय अप्पर बोलवता की त्या लिस्ट मध्ये YouTube काय लिहिलंय? मी वाचून दाखवतो. तुम्ही थांबा गप्पा मारा. विमानाचा फक्त अरे तू ये ना बोनेट. असं कसं चालेल? जिजू कडून आपल्याला उत्तर कसं कळणार? हे बघा शिवाला सांगून काही उपयोग नाही. आपल्याला आशूलाच पुश करावं लागतं. अरे पण ते कोण करणार? वय काय बोलतो? संपदा अरे लिस्ट कळलीये का? हा कळलीये लिस्ट कमी येऊ. मुद्दामून करताय. काहीतरी चाललंय नुसतं. हा काय काय झालंय गाडीला तुमच्या? तू आता एक्सपर्ट आहेस. कार एक्सपर्ट. तू बघ ना. अरे म्हणजे येता येता काय झालं ते सांगशील की नाही? येता येता काय झालं. मी गाडी चालवत होतो. गाडी चालवता चालवता एकदम एसी कूल डाऊन कूल होणं बंद झालं. एकदम गरम व्हायला लागलं. घाम यायला लागला मला. टेम्परेचर वाढत नव्हतं आणि कमी होत नव्हतं. एवढं हा बघू जरा थांब. बघ ना. तेच तर मी सांगतोय. कूलच होत नाही गाडी. मी चालवतोय एसी फुल वर आहे. टेम्परेचर लो आहे पण गाडीच कूल होत नाहीये. मला कळत नाही काय झालंय. म्हणून मी आलो लगेच. म्हटलं शिवा बघेल. आशू हा खरंच एसी कुलिंग होत नाहीये? नाही नव्हते. कूलिंगच होत नाहीये. नक्की? नक्की. खरं सांग मला भेटायला आला ना? हा मला भेटायला आला ना? अगं एसी कूलिंग होत नाहीये. नाही तिथे असं काहीच दिसत नाही ज्याने एवढा बिघाड झालाय किंवा एसी कुलिंग होत नाही असं दाखवतंय. नाही तू एक काम कर. तू गाडीत बस. गाडीत बसून तू बघ. पण मला माहिती काय? आहे. मी बघितलं ना आता काही होत नाही. तुम्हाला सरळ सरळ सांग ना मला भेटायला आलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.